अंतरवाली सराटीमधल्या हिंसाचारामागे रोहित पवार हे प्यादे आहेत आणि मास्टर माइंड दुसराच असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय। राधाकृष्ण विखे पाटलांचा नक्की रोख कुणाकडे आहे अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं मास्टर माइंड शोधण्याचं प्रतिआव्हान दिलंय। अंतरवाली सराटीत आरक्षण आंदोलनाच्या वेळी पोलिसांवर झालेली दगडफेक आणि पेटलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावरून आरोपांचा दुसरा अंक आता सुरू झालाय। भुजबळांनी राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्यावर आरोप केले होते, त्याचाच धागा पकडत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणखीन एक सनसनाटी आरोप केलाय। अंतरवाली सराटीमध्ये जे षडयंत्र रचण्यात आलं त्या षडयंत्राचा मुख्य सूत्रधार वेगळाच असल्याचा आरोप त्यांनी केलाय। रोहित पवार हे निव्वळ प्यादे असल्याचा दावा विखे पाटलांचा आहे। यापूर्वी आपण पहिल्यापासून सांगत होतो की जे षडयंत्र जे रचलं गेलं होतं, मला वाटतं जो समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न झाला, हे रोहित पवार फक्त त्याला एक प्यादा आहे, त्याच्या पाठीमागची शक्ती कोण आहे मी सांगण्याची गरज नाही। लाठीचार्ज झाल्यानंतर आंदोलकांची विचारपूस करण्याचं कर्तव्य रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी केलंय। राज्य सरकारला त्यांच्या कर्तव्याचा त्यावेळेस विसर पडल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं केला। त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली, त्या ठिकाणी ज्यांच्यावरती लाठीहल्ला झाला त्यांना धीर देण्याचं काम केलं। याचा अर्थ त्या आंदोलनाच्या पाठीमागे कुठेतरी रोहित पवार आहेत, त्यांचा मास्टर माइंड दुसरा कोणी आहे असे खोटे नाटे आरोप राधाकृष्ण पाटलांनी करणं हे कितपत योग्य आहे त्यांनी स्वतःला विचारावं। अंतरवाली सराटीतल्या आंदोलनामागचा मास्टर माइंड नेमका कोण असा प्रश्न आता निर्माण झालाय। अंतरवाली सराटीतल्या आंदोलनामागे राजकीय प्रेरणा असेल तर ते सरकारनं तातडीनं उघड करावं अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। पुण्यातून अमोल धर्माधिकारी सह गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।